आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे माणूस म्हणून जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे. म्हणजे समाजात जर राहायचं असेल तर समाजात नेमकं काय घडतंय हे जाणून घ्यायलाच हवं. पूर्वी हे काम वर्तमानपत्र करायचं, नाही म्हणजे अजूनही करतच, पण मग टीव्ही आले. एक अशी वाहिनी आली की जी 24 तास बातम्या देऊ लागली. न्यूज चॅनल्स यात वर्तमानपत्र पण मागे नव्हतं बरं का. हे त्यांची पण थेट स्पर्धा या न्यूज चॅनल्सची होती ना. तर अशा रॅट रेस मध्ये लागलेले दोन पत्रकार, एक न्यूज चॅनलची, एक वर्तमानपत्रातला. हे दोघाचे एक झाले तर सॉलिड बातमी मिळेल ना. या बातमीची बित्तम बातमी बघायची आहे स्मिता शिवाळे आणि आनंद इंगळे यांच्या सोबत आजच्या मधुचंद्रात. काकू इथे नेमकं काय घडलं? आताच एक धक्कादायक बातमी कळते की त्यांचे मिस्टर गेलेले आहेत. तर कसा होणार त्यांचा? मिस्टर नाही हो, मिक्सर. मिक्सर एक नाही दोन. आताच हाती आलेल्या बातमीनुसार मुख्यमंत्री सुधीर प्रधान यांची सुप्रसिद्ध तारिका ज्योतिषी प्रेम संवादांची ध्वनिपीस सापडली आहे. ज्योतीने तर राजकारण पेटवलंय, पण मुख्यमंत्री सुधीर प्रधान यांचा सुद्धा धीर सुटलाय. पाहूया ही ब्रेकिंग न्यूज. काय? मी ऑफ एअर गेलीये? अरे कधी? अरे तुम्हाला काही सांगण्याची पद्धत वगैरे की नाही? आपल्या बबनरावांचा मुलगा, घोलपांचा मुलगा, मोहित्यांचा मुलगा, या तिन्ही मुलांनी ही रेव पार्टी अरेंज केलेली होती. मी त्यांची नावं घातली होती. या बातमीतनं कोणी काढली? मालकांनी काढायला सांगितले. अच्छा, म्हणजे आता आपली पत्रकारिता त्या मालकांच्या पदरची गुलाम होणार आहे का? होणार नाहीये, झाली आहे. आपला पेपर आहे ना त्यांच्यामुळे उभा आहे. हे तुमच्या आणि माझ्या अंगावरचे शर्ट, खिशातले पेन, त्यातले ते रिफिल, ही सगळी त्यांच्याच मालकीची आहे. आपले आहेत ते फक्त शब्द आणि विचार, आणि तेही त्यांनी सांगितले तर बदलावे लागतात. असं बोलताना तुम्हाला तुमची तसा दे लाज कशी वाटत नाही हो सर? असं वाटत असेल ना तर राजीनामा द्या आणि स्वतःचा पेपर काढा. हाय, आम दीपिका. हाय. तुम्ही काहीही म्हणा, शेवटी प्रिंट मीडिया तो प्रिंट मीडिया. अरे सकाळी लोकांना चहा बरोबर पेपर लागतो ना. हो, त्याशिवाय कोठाही साफ होत नाही ना. तुला पेपर म्हणजे काय इसबगोल वाटलं का? नाही, तो एक सवयीचा भाग आहे म्हणून म्हटलं. आणि आजकाल सकाळी टीव्ही सुद्धा पाहतात. पण त्याला काही अर्थ नाही. आणि पूर्वापार चालत आलेलं आहे वर्तमानपत्र, नाही का? अरे हो, पूर्वीही लोक घोडागाड्या वापरायचे म्हणून रॉकेटच्या जगात काय त्यांना श्रेष्ठ समजायचं का आपण? करेक्ट, आहोतच आम्ही फार. हे म्हणजे ना उंदराला मांजराची साक्ष दिल्यासारखं आहे. आमच्यामुळे सरकार पडतं, सेलिब्रिटी जेलमध्ये जातात, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अशिक्षितांना सुद्धा आमच्या बातम्या नीट कळतात. आम्ही बातमी मांडतो ना तेव्हा त्याचे सगळे पैलू बघून मग लोकांसमोर मांडतो. आणि त्याच्यासाठी बुद्धी लागते, अभ्यासही. परवाच्या दिवशी कुठल्या तरी एका नटीचं लग्न झालं तेव्हा कोणीतरी तिची मुलाखत घेत होतं. मी पाहिलं रे. तुम्हाला कसं वाटतंय लग्न झाल्यावर? अरे काय, हा काय प्रश्न आहे का? ती काय सांगणार आहे, धोंडा गळ्यात पडलाय? काय बोलतात, मूर्ख मूर्ख रिपोर्टर होती अक्षरशः. हॅलो, ती मीच होते. आम्हाला अशा बातम्या गोळा कराव्या लागतात, संपादकांनी सांगितलेल्या असतात. नाही, तेही खरंच आहे म्हणा. संपादक असतातच तसले. हो रे, मला तर प्रश्न पडतो, यांना बातम्या कळतात की नाही कळत? सगळे मंत्र्यांचे चमचेत गे. हो रे, करेक्ट आहे तुझं. कळलं तुला? कळलंय तुला माझं दुःख? कळलंय तुला? आज दीपिकाला ना अचानक एक ब्रेकिंग न्यूज सापडली, त्यामुळे तातडीने तिला तिथे जावं लागलं. आमच्या प्रतीकचं काय वेगळं आहे? त्यालाही कुठल्या तरी महत्वाच्या बातमीचं कव्हर करायचं आहे म्हणून तोही गेला. आता आपल्या हातात काय आहे? बरोबर आहे, पण मला एक म्हणायचंय, तुम्ही मला पसंत आहात. हो, काय बोलताय काय तुम्ही? नाही, तसं नाही. हो, व्याही म्हणून. आ मग आता ही बातमी छापायला हरकत नाही. ब्रेकिंग न्यूजच देतो. दीपिका वेड्स प्रतीक. हे एवढा उशीर का झाला? अरे म्हटलं तोपर्यंत एक ब्रेकिंग न्यूज देऊन यावी. आय हेट दिस इलेक्ट्रॉनिक मीडिया. अरे आमचं कसं, सकाळी बातमी लिहिली, रात्री ती व्यवस्थित छापली, दुसऱ्या दिवशी सकाळी लोक वाचतील.
सर्वाधिक खपाचं दैनिक आहे बरं का मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एवढा पहाटे उठतोस तू? काय आहे, झोपायला कितीही उशीर झाला आणि कशाही मुळे झाला तरी सुद्धा सकाळी लवकर जाग येतेच मला. बरं आहे बाबा तुझं. मला सुट्टीच्या दिवशी असं गादीत पडून राहायला खूप आवडतं. करेक्ट आहे. तुझ्या आवडीचं काम करायलाच जायचं ना आपल्याला हनीमूनला. चल चावट. हे काय, तुझा अर्धा पेपर वाचून पण झाला? चहा सुद्धा झालाय. पेपर मधली बातमी वाचून मला 4-2 फोन सुद्धा येऊन गेलेले आहेत. आपल्या लग्नाची बातमी आहे? नाही ती तर आहेच, पण आपल्या मंत्रिमंडळाचं सुद्धा लग्न लावलंय मी काल. मंगलाष्टकांसकट सगळं छापून आलंय, वाच. म्हणजे आज नवीन खाते वाटपाचा गौप्यस्फोट होणार होता. बघ, हसमुखरावांची खाती कमी केली आहेत. त्या रानबोक्यांना दुग्ध व्यवसाय दिलाय. एक मिनिट. काल दिवसभर तू लग्नाच्या गोंधळात होतास, माझ्याच बरोबर होतास. मग ही बातमी मिळाली कशी तुला? स्किल मॅम, स्किल. सचिनच्या बॅटकडे कशा रन स्वतःहून धावत येतात की नाही, तशा बातम्या स्वतः पाय फुटून माझ्याकडे धावत येतात. टीव्हीला आपल्या बरोबर आज प्रसिद्ध अभिनेत्री निलिमा प्रधान या आहेत. आत्ताच आम्हाला कळलंय की त्या लग्न करतात, तर आपण त्यांना विचारूया. लीमा, मला आत्ताच कळलं की तू बोहल्यावर चढणार आहेस लवकरच. हो, आणि ते पण अगदी तुझ्यासारखंच. अगं ही बातमी केव्हा मिळवलीस तू? तू वॉशरूमला गेला होतास ना, तेव्हाच इंटरव्ह्यू उरकला मी. पती के कालवा यांच्या बरोबर माझं ठरलंय, आणि आय होप की हे सगळ्यांना कळल्यावर कोणाच्याही मनात कालवा व्हायला नको, कारण मी मिसेस कालवा होणार आहे. मला काय वाटतं की आपण जेव्हा हनीमूनला जाऊ ना, तेव्हा आपल्यातले हे पत्रकार आहेत त्यांना घरीच ठेवून जाऊ. नाही तर काय, हनीमूनहून येताना डायरेक्ट ब्रेकिंग न्यूज यायची. 2 पत्रकारांचा हनीमूनच्या रात्रीच घटस्फोट.